खडकी तालुका आंबेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायतची 31 ऑगस्ट पर्यंत घरपट्टी भरणाऱ्या धारकांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून केशर आंब्याचं झाड तसेच ओला व सुका कचरा टाकण्यासाठी 2 छोटे डस्टबिन देण्यात येणार असल्याचं पिंपळगाव खडकी ग्रामपंचायत सरपंच दीपक पोखरकर यांनी सांगितलंय। सदर योजनेचा लाभ हा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत भरणा करणाऱ्या नागरिकांना मिळणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त घरपट्टी भरावी असं आवाहन सरपंच दीपक पोखरकर यांनी केलंय। नागरिकांनी भरलेल्या करामुळे गावच्या विकास कामांमध्ये भर पडणार असून विविध कामे करता येणार आहेत। ग्रामपंचायतने राबवलेल्या या उपक्रमामुळे प्रत्येक नागरिकाला वृक्ष लागवड करता येणार असून या वृक्षामुळे निसर्गाचा समतोल राखला जाणार आहे। तर डस्टबिनमध्ये नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने टाकता येणार असल्याने कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावता येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन सरपंच दीपक पोखरकर यांनी केलंय। ग्रामपंचायत पिंपळगाव खडकीच्या माध्यमातून खातेदारांना आपल्या कराचा भरणा जे खातेदार 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करतील अशा सर्व खातेदारांना 5 फूट उंचीचे केशर आंब्याचे रोप ज्याची अंदाजे किंमत सुमारे 300 रुपये आहे आणि ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी एक लाल डस्टबिन आणि एक निळी डस्टबिन अशा 2 डस्टबिन प्रत्येक खातेदाराला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत जे खातेदार भरणा करतील अशा सर्व खातेदारांना ह्या गोष्टी ग्रामपंचायतच्या वतीने भेट म्हणून दिल्या जातील। आपण पाहतो आपल्या देशापुढे कचऱ्याचा आणि पर्यावरणाचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। खातेदारांना या डस्टबिन दिल्यामुळे ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा त्याचं सेपरेटेशन होऊन रोगराई पसरण्यापासून त्याची मदत होईल आणि झाडांच्या लागवडीमुळे पर्यावरणाचं रक्षण होईल, पाऊस पर्जन्यमान सुधारण्यासाठी मदत होईल आणि प्लस केशर आंब्याची रोपं असल्यामुळे गोड आंबे त्या ठिकाणी त्या कुटुंबाला खाव्यास मिळतील अशा प्रकारचा ग्रामपंचायतचा मानस आहे आणि 31 तारखेपर्यंत योजना ही चालू आहे। सर्व खातेदारांना ग्रामपंचायतच्या वतीने विनंती आहे की आपल्या कराचा जास्तीत जास्त भरणा करून या योजनेचा लाभ घेऊन आपला देखील फायदा करायचा आहे आणि आपल्या माध्यमातून जो कर या ठिकाणी गोळा होईल त्या कराच्या माध्यमातून दिवाबत्तीची सोय असेल, पाणी पुरवठ्याची दुरुस्ती असेल किंवा रस्त्यांवर पडणारे खड्डे असतील ही छोटी मोठी कामं ग्रामपंचायतला त्या माध्यमातून करता येतात। त्यामुळे आपल्या कराचा जो भरणा होईल त्याच्याच माध्यमातून अजून चांगल्या प्रकारची सेवा कशी देता येईल याचा विचार आमची ग्रामपंचायत त्या निमित्ताने करत असते। ज्या खातेदारांनी आतापर्यंत भरलेली आहे या आर्थिक वर्षामध्ये घरपट्टी त्यांना देखील या योजनेचा लाभ या ठिकाणी होणार आहे। 1 एप्रिल 2024 बरोबर ना? 1 एप्रिल 2024 पासून ज्यांनी घरपट्टी भरलेली आहे त्यांनी देखील आपापली घरपट्टी भरल्याची पावती त्या ठिकाणी दाखवायची आहे आणि या सगळ्या भेटवस्तू घेऊन जायच्या आहेत अशा प्रकारची विनंती ग्रामपंचायतच्या वतीने आहे।